सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो आर्यन आहे तो आता मंजूला फोन करून म्हणतो, मी तुला पाहुणे म्हणून बघायला येत आहे असं म्हणतो. तर नक्की काय घडलं, काय ट्विस्ट आहे हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जो सत्य आहे त्यांनी हा प्लॅन केलेला असतो की त्याने आता मंजूचं लग्न लावून द्यायचा प्लॅन केलेला असतो. आणि आता तो म्हणत असतो की आता मातीखोर जो आहेत ना वाघमारे, तो आपल्यासमोर येईल, तो लग्नाची मागणी घालायला नक्कीच येईल तुम्हाला असं म्हणत असतो. तर आता लगेच मंजू म्हणते की ठीक आहे सत्य, तुझा प्लॅन बरोबर आहे, बघूयात आपण काय होतं आणि काय नाही ते, असं मंजू म्हणते. तर सत्य म्हणतो की हो वाघमारे. तर आता लगेच सगळेजण तिथे असं बोलत असतात. तर आता लगेच जी मंजू आहे सत्य इथं खाली येतो आणि खाली आल्यावरती तो मम्मी साहेबांना म्हणतो, हे बघा माया सुरू आहे, हे मग माया माया तुझ्याकडे एक काम दिलं आहे मी, ते काम तू चोख पाडवायचं. हे बघ तुझ्याकडे हे काम आहे की तू मंजिरीसाठी एखादा चांगला मुलगा शोधायचा, तूच तुझ्या हाताने शोधायचा आणि मग आपण त्याला लग्न लावूया त्यांचं. आणि हे बघ चांगला मुलगा पाहिजे बरं का, खूप सुशिक्षित किंवा हे नको, साधा भोळा किंवा चांगला पाहिजे फक्त, असं म्हणत असतात. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात ठीक आहे शोधेल मी असं म्हणतात. तर इकडे आता लगेच जी मंजू आहे ती तिच्या रूममध्ये असते, तेवढं तिचा फोन वाजतो. आर्यन इकडे गाडीत बसलेला असतो आणि तो मंजूला फोन करतो. मंजू म्हणते हा कोण आहे. तर आता लगेच सांगतो की काय आहे. तर मंजू म्हणते काय रे, काय काम आहे भामट्या, एवढं फोन करतोय कशाला आता. तर आता लगेच तो म्हणतो की हे बघा वाघमारे मॅडम, मी आता म्हणजे मंजू तुला मी पाहुणे म्हणून बघायला येणार आहे. तुला मी जो मुलगा बघायला येईल ना, आता बघ मी तुझ्या घरी तुला बघायला येणार आहे. तुझ्या घरात तुझ्या लग्नाची तयारी चालली ना, त्यामुळे मी येणार आहे तुला बघण्यासाठी, असं तो म्हणतो. तर मंजू म्हणते काय बोल, तुला काही समजतं का, काय बोलतोय तू, असं मंजू म्हणते. आणि आता तो माणूस फोन कट करतो. मंजू सत्याला हे सगळं सांगते. सत्य म्हणतो वाघमारे आता आपण काय करायचं आहे, काहीतरी नक्कीच करावं लागणार आहे आपल्याला, कारण की तर तुम्ही सांगा काय करायचं वाघमारे. हे बघा आपल्याला तो आता तो घरी आला ना आपल्याला बरोबर कळणार आहे, मला माहिती होतं. हा याला कसं कळलं असेल पण आपण पाहुणे बघायला हे सगळं, हा माणूस इथेच कुठतरी आहे आपल्याजवळ आसपास, असं म्हणतो तो. तर आता मंजू म्हणते हो सत्या. तर आता बघूया पुढील भागामध्ये खरंच येईल का आर्यन पाहुणे म्हणून मंजूला बघायला. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.